मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आहे। आज मुख्यमंत्री साहेब असतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या आग्रहामुळे आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना विनंती करू इच्छितो, या जुलमी सरकारच्या ज्या प्रकारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली त्या हत्याच्या विरोधात आपण सर्व महाराष्ट्राच्या 12 करोड जनता एकजूट आहोत। शेतकऱ्यांच्या आपण पाठीशी आहोत। यासाठी सर्वांनी याला साथ दिली पाहिजे। साथ देणं म्हणजे आपण एक दिवस आपला कामकाज बंद ठेवलं पाहिजे। दुकानदारांनी स्वतः पाठिंबा जाहीर केला पाहिजे आणि या बंदच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राऊत साहेबांनी सांगितलं की ही सुरुवात महाराष्ट्रापासून होते। महाराष्ट्राच्या बंद नंतर देशभर याच्या प्रतिसाद निश्चित रूपाने दिसतील। आपल्या माध्यमातून आम्ही इतकंच बोलू इच्छितो की आमचे कार्यकर्ते उद्या रविवारी ठिकठिकाणी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हात जोडून लोकांना विनंती करतील, जाऊन लोकांना सांगतील की आपण या जुलमी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आपण पाठीशी आहोत। बरेचशा लोकांना वाटते की आम्ही शहरात असताना आमचे प्रश्न हे नाही, पण शेतकरी जगला नाही तर लोक जगू शकत नाही, ही सत्य परिस्थिती। त्यासाठी उद्या कार्यकर्ते जाऊन लोकांना विनंती करतील आणि 12 वाजल्यानंतर रात्री ह्या बंदला सुरुवात होईल आणि या बंदमध्ये अति आवश्यक सेवा याला बाधा निर्माण करायचं नाही, ती सेवा चालू राहील अशी भूमिका तिन्ही पक्षाची आहे। आम्हाला अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवसेना सोबत बंदमध्ये सामील होते, इतके पक्ष सोबत आहे, तर निश्चित रूपाने या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी जनता सोबत राहील, बंद यशस्वी होईल आणि देशाला एक संदेश निश्चित रूपाने या माध्यमातून जाईल। सचिन सामंतजी काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांना पण विनंती करतो त्यांनी माहिती द्यावी। अच्छा, या महाविकास आघाडी सरकारच्या वतीने तिन्ही पक्षाच्या घटकांच्या पक्षाच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेना नेते खासदार संजय राऊतजी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री नवाब मलिकजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरेजी आणि समस्त पत्रकार बंधू आणि भगिनी, लखीमपूर खेरीमधली जी घटना आहे, ज्या पद्धतीनं शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरती जीभ घातली गेली, त्याला चिरडले गेले, ही घटना मानवतेला कलंक लावणारी होती। आणि ज्या पद्धतीनं ज्याने ती हत्या केली तो आरोपी आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, तो प्रकार भारतीय लोकशाहीला कलंकित करणार आणि एकंदरच भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणण्याला शरम वाटावी अशा तऱ्हेचं चित्र, अशा तऱ्हेचं विदारक चित्र आपण लखीमपूर खेरीमध्ये घडताना पाहिलं। आणि ही जी घटना झाली ते प्रतिबिंब आहे देशामध्ये काय घडतं। म्हणजे एकीकडे लखीमपूर खेरीमध्ये जी घटना झाली त्याच्यानंतर तुम्हाला त्याबरोबरच तुम्हाला आसाममधली घटना आठवेल की ज्यामध्ये एका व्यक्तीवरती पोलिसांनी गोळीबार केला, त्याला मारला आणि त्यानंतर त्या एका फोटोग्राफर कशा तऱ्हेने त्याच्या शवावरती नाचत होते। हाथरसमध्ये जी घटना झाली त्यामध्ये पोलिसांनी कशा तऱ्हेनं त्या मुलीचं शव त्याच्या कुटुंबाच्या मतीच्या विरोधामध्ये जाऊन जाळलं। ज्या पद्धतीनं हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणतात की शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये एक वेगळं भारतीय जनता पक्षाचं सैन्य तयार करायला सुरुवात केली पाहिजे, त्याच्या हातात काट्या दिल्या पाहिजे, जशाच तसं अशा तऱ्हेचं उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे शेतकऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शत्रू समजलं जातं। आणि मला हे विधान आताच काही वर्षापूर्वीचं आठवतं रावसाहेब दानवेंचं की शेतकऱ्यांना साले म्हटलेलं की शेतकरी विरोधी भूमिका जी आहे ती त्या सत्तेच्या दंभात नाही, अहंकार आहे। आणि एकंदरच देशामध्ये ते चित्र चाललेलं आहे की शेतकऱ्यांवरती एके ठिकाणी अत्याचार होतोय,
परंतु त्या अत्याचाराविरोधामध्ये आवाज उचलण्यासाठी जर विरोधक तिकडे जात असतील तर त्यांना थांबवलं जातं, त्यांचाही आवाज दमन करण्याचा प्रयत्न केला जातो. एके ठिकाणी प्रियंका गांधीजी आमच्या काँग्रेसच्या नेत्या या त्या शेतकऱ्यांना हा साथ घालण्यासाठी जात होत्या. त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं, परंतु ज्याच्यावरती हत्येचा आरोप आहे, ज्याने हत्या केली, चिरडलं लोकांना, त्याला मात्र खलिते पाठवले जातात. हे विधानक चित्र आहे. आणि देश पातळीवरती ज्या पद्धतीनं प्रियंका गांधीजी असतील, राहुल गांधीजी असतील किंवा छत्तीसगडचे मुख्यमंत्री, त्यांना तर खाली जमिनीवर बसावं लागलं. या देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे असं जे राहुल गांधीजी म्हणतात ते यथार्थ किती आहे हे दिसतंय. आणि शेतकऱ्यांवरती अत्याचार होतोय, कामगारांवरती अत्याचार होतोय. या देशातल्या संविधानिक संस्था मोडीत काढल्या जात आहेत. पोलीस व्यवस्था पूर्णपणे पटीक झालेली दिसते. विरोधकांवरती दमनशाही अवलंबली जाते. ज्या पद्धतीनं या यंत्रणा ईडी असतील, इन्कम टॅक्स असतील, महाराष्ट्रामध्ये हे चित्र आम्ही पाहतोय ना की कशा पद्धतीनं या यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. लोकशाही संकटात आणली जाते. संविधान हे अपराध्यांच्या विळख्यामध्ये गेलेलं आहे आणि लोकशाही, कायदे व्यवस्था ही त्या जीप खाली, टायर खाली येते हे आपण पाहतोय. आणि हे जे चित्र देश पातळीवरती चाललेलं होतं त्याचाच विचार करू या देशामधील भारतीय जनता पक्षाचं लोकशाहीवरचं गंडांतर किती मोठं आहे हे पाहून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलो. वैचारिक विरोध बाजूला ठेवू, आमचं राजकीय हित काय असेल ते बाजूला ठेवू, पक्षीय विचार बाजूला ठेवू, लोकशाहीचं संरक्षण करण्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या सरकारची ही जबाबदारी आहे की या माध्यमातून तिन्ही पक्षांनी मिळून गोरगरिबांचा आवाज बुलंद केला पाहिजे. आणि ही जबाबदारी आम्ही समजतो. हा जो आवाज बुलंद करण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीनं सुरू झाली स्थापनेनंतर. तो लोकशाही टिकवण्यासाठी जनतेचा आवाज आहे. आणि देश पातळीवरती या विरोधामध्ये जी घटना घडली, लखीमपूर खिरीची शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जी घटना घडली, त्याच्या विरोधामध्ये जो आवाज होतोय त्याच प्रतिबिंब महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीनं तिन्ही घटक दलांनी जो बंद पुकारलेला आहे त्यामध्ये उमटणार. आणि हा बंद त्या शेतकऱ्यांच्या वरती होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा आवाज आहे. हा बंद हा लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. हा बंद ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले गेलेले त्याच्या विरोधात आवाज आहे. आणि एकंदरच देशामध्ये जे फॅसिझमची नांदी आलेली आहे त्याच्या विरोधातला आवाज आहे. आणि म्हणूनच आम्ही अपेक्षा करतो आहोत की हा बंद ज्या वेळेला तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे जाहीर करतो आहोत. अनेक पक्ष जे आमचे सर्वविचारी पक्ष असतील किंवा त्या पद्धतीने जो विचार या बंदाच्या मागचा त्याला पाठिंबा देणार असेल त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. निश्चितपणे तो यशस्वी होईल. पण आम्ही आवाहन करतो जनतेला की ही आपल्यालाही संधी आहे. आज तुमच्या मनातला जो विचार आहे, तुमच्या मनात जी भीती आहे या देशातलं या लोकशाहीचं संरक्षण करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे, नागरिक म्हणून आहे. कारण प्रचंड मोठा त्याग झालेला आहे या लोकशाहीचं प्रस्थापना करण्याकरता. अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे ही पारंपरिक जबाबदारी आहे पुढच्या पिढीची. आणि ती संधी आहे की 11 तारखेच्या बंदामध्ये सहर्षपणे सहभागी होऊन सगळ्यांनी मिळून आवाज उचलावा. इथे कुठल्याही तऱ्हेची जोरजबरदस्ती होणार नाही, करण्याची आवश्यकताही पडणार नाही. कारण उत्स्फूर्तपणे लोक सामील होतील. निश्चितपणे आम्ही ही अपेक्षा व्यक्त करतो की महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा आवाज 11 तारखेला एकत्रितपणे इतका मोठा होईल की या भैऱ्या सरकारचं, मोदी सरकारचे कान त्यातनं उघडले जातील. आणि निश्चितपणे पुढे अशा घटना होऊ नयेत याकरता एक प्रकारची भीती देखील निर्माण होण्याची आवश्यकता आहे. कारण लोकशाहीमध्ये जनमत हीच भीती असते. त्यामुळे तो जनमताचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचावा हा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला आम्ही हे आवाहन करत आहोत की हा बंद यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. मराठीत त्याला दातखिळी बसणं असतं तेव्हा उत्तम नसतं. आपल्या समोर अशा प्रकारच्या हत्या आणि खून केले जातात आणि त्याचं समर्थनही करता येत नाही, तेव्हा अशा प्रकारे
करतो बसले जातो. एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना खतम करणं, शेतीचं खाजगीकरण करून आपल्या मर्जीतल्या उद्योगपतींना शेत जमिनी विकणं, या विरोधात 3 काळे कायदे निर्माण केले. यासाठी त्या काळ्या कायद्याविरुद्ध शेतकरी आंदोलन. गाझीपूर आणि सिंधू बॉर्डरला जर आपण गेला तर तुम्हाला शेतकरी कोणत्या अवस्थेत तिथे आजही बसलेला आहे ते तुम्हाला कळेल. आणि त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटू शकतो. पण शेतकऱ्यांचं ऐकायचं नाही, कारण उद्योगपतींचा दबाव. उद्योगपतींना या देशातल्या शेत जमिनींची मालकी हवी आहे. जशी विमानतळ विकली, बंदरं विकली, सार्वजनिक उपक्रम विकले गेले, सरकारी कंपन्या 60-70 सालापासून ज्या आपण चालवत होतो त्या विकण्यात आल्या होत्या. आता या देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना खतम करणार हे धोरण हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर सांगतात की शेतकऱ्यांच्या समोर लाठीला लाठी देण्यासाठी प्रायव्हेट आर्मी उभी करा. तुमच्या हातात लाठी आहे, आमच्या हातात काय? आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या बचावासाठी हातात लाठी काठी सर्व घेऊ शकतो. लक्षात घ्या, तुमची प्रायव्हेट आर्मी जी आहे तिकडे काश्मीरला किंमत असेल. गेल्या 3 दिवसामध्ये 9 निरपराध लोकांच्या हत्या श्रीनगरला झालेल्या. त्यात शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत, काही पोलीस आहेत. त्या देशासाठी त्याने प्राणांचं बलिदान केलं. त्याबाबत सुद्धा हे तोंड बंद करून बसले. तिकडे पाठवा तुमची प्रायव्हेट आर्मी. तुम्ही प्रायव्हेट आर्मी, तुमची प्रायव्हेट आर्मी तुमच्या पक्षाची कोणत्या क्रुझर पाठवली? कॉर्डीवरती काय ते कॉर्डिल्यावरती पाठवता ना. ही आर्मी तुम्ही जरा अशा प्रकारे जर तुम्ही या सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा तुमची माणसं ठेवली आहे, जरा काश्मीरलाही पाठवा. जे रक्त सांगतं आपल्या देशाच्या नागरिकांचं जरा पहा, लढा. हे असे आम्हाला माहिती आहे हा देश कशा प्रकारे चाललेला आहे. आणि हा निर्बंध आपण पुकारलेला आहे, हा उठाव, हा लोकांचा जो उठाव आहे, लोकांचा उद्रेक तो व्यक्त करण्यासाठी आपण लोक शांतपणे बंदमध्ये सहभागी. जर आम्ही हा बंद पुकारला असला तरी आम्हाला खात्री आहे हा जनता हरताळ म्हणून तुम्ही त्या दिवशी पहा. जनतेने पुकारलेला हरताळ असेल, आम्ही फक्त निमित्त आहोत. नक्कीच माननीय पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांचे अनुभव, ते जे पाहतायत देशभरात जे घडतायत ते, आणि ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या घडवल्या जात आहेत, ही लोकशाही नाही आहे. हा सरळ सरळ सरकारचा सत्तेचा आणि लोकशाहीचा गैरवापर, आणि हे फार काळ चालणार नाही इतकं मी सांगू शकतो. सर, ज्या मंत्र्यांच्या मुलाने हे केलं आहे, अजूनही त्या मंत्र्यांचा राजीनामा झालेला नाही आहे, ते अमित शहाबरोबर औद्योगिक उपस्थित होताना देखील दिसत आहे. त्याला काय म्हणतात? या भारतीय जनता पक्षामध्ये ही प्रवृत्ती आहे की ज्यांनी चुका केली त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता अजय मिश्रा हे केंद्रीय राज्य गृहमंत्री, त्यांचाच मुलगा हत्या करतो, ते त्या पदावर असताना इन्क्वायरी होऊ शकत नाही. ते केंद्रीय गृहराज्यमंत्री असताना हे सगळं संबंध पाठवण्यात येतात. कोर्टाने त्याची दखल घेतलेली. आमची मागणी आहे की त्यांच्या तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. यांच्या अटक तर झाली पाहिजे, पण केंद्रीय राज्यमंत्री गृह अजय मिश्रा त्यांच्या राजीनामा घेतला पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी आसामी मोदी सरकारनं मोदीजींनी स्वतः निवडलेले आहे, त्यांचा स्वतःचा क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यांच्या स्वतःवरती हत्येचा आरोप आहे. आणि असा कर्तृत्ववान व्यक्ती देशाची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी आहे, हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळंच त्यांना खलिते पाठवले जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारचा पूर्णपणे पाठिंबा
हत्याराच्या पाठीशी, गुन्हेगाराच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही सरकार. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, एवढं मात्र निश्चित. असं आहे की उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चिंता आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चिंता नाही आहे. आता अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी सरकारने आपल्याला मदत केलेली आहे. आज विशेषकर मराठवाड्यामध्ये हे जास्त अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्री आठही जिल्ह्याच्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत आढावा बैठक होणार आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे की SDRFच्या नॉर्म्सप्रमाणे जी मदत द्यायची ते मदत पहिलं वाटायचं. जे पंचनामे आपल्याला तयार झाले, जसे जसे पंचनामे येत राहतील ती मदत SDRFच्या नॉर्मच्या वाटू. एकदा संपूर्ण पंचनामे झाले तर आम्ही जे वाढीव मदत द्यायची ते जाहीर करून त्या सगळ्या शेतकऱ्याला द्यायचा असा निर्णय झाला. मी चिपी विमानतळाचा विषय इथे नाही, तो चिपीला चंपी व्हायची ती झाली आहे. एक लक्षात घ्या बघा की आपण जो प्रश्न विचारला की इकडल्या विरोधी पक्षाने काही प्रश्न विचारलेले आहेत की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चिंता आहे, बरोबर, ठीक आहे. त्याचं उत्तर त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक साहेबांनी दिलेलं आहे. माझा इतकंच एक प्रश्न आहे या विरोधी पक्षात, या देशातला शेतकरी हा एक आहे. आपण जेव्हा जय जवान जय किसान म्हणतो तेव्हा या राज्यातला शेतकरी वेगळा, हरियाणातला शेतकरी वेगळा, पंजाबमधला शेतकरी वेगळा नाही. जय जवान जय किसान. मग या राज्याच्या विरोधी पक्षानं लखीमपूर खिरामधल्या शेतकऱ्यांच्या हत्येचा साधा निषेध का केला नाही? शेतकरी आहे ना, इतकी भयंकर घटना घडली आहे. या राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा साधा निषेध तरी केला का? हे तुम्ही सांगा. तो केलेला नाही. हे असं चालत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय हित पाहायचं आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारची मदत द्यायची त्यासाठी सरकार सक्षम. इतकंच मी आपल्याला सर, मेरे 2 सवाल हैं. बोलिए. पहला सवाल कि मैं पिछले 7 से लेकर चलता हूँ, मैं सुशांत सिंह राजपूत का केस हूँ, फिर परमवीर का मामला आ गया, उसके बाद अब आप लोग एनसीबी का हम लगातार देख रहे हैं, और अब किसान आंदोलन, देखिए, अब किसान आंदोलन पे आप राज्य सरकार कह रही है कि हम जा रहे महाराष्ट्र. इसको इस तरह से क्यों नहीं देखा जा रहा है पिछले 1 साल से कि स्टेट वर्सेस यूनियन, स्टेट वर्सेस सेंटर के तौर पर देखा जा रहा है हर मोर्चे पर, हर बड़ी घटना. ये हम नहीं कर रहे, ये हमारी भूमिका नहीं है. स्टेट को उनका रिस्पेक्ट, उनका हक मिलना चाहिए, सभी स्टेट को. मैं बात सिर्फ महाराष्ट्र की नहीं कर रहा, लेकिन ये हक पश्चिम बंगाल को नहीं मिल रहा, ये महाराष्ट्र को नहीं मिल रहा, ये छत्तीसगढ़ को नहीं मिल रहा, ये झारखंड को नहीं मिलेगा, ये केरल को नहीं मिलेगा. इसलिए कि यहाँ केंद्र सरकार में जिस पार्टी की सरकार है उस पार्टी का मुख्यमंत्री है. जिस तरह से पूछा गया कि स्टेट वर्सेस सेंटर क्यों हो रहा है, निश्चित रूप से केंद्र की भारतीय जनता पार्टी सरकार अपने अधिकारों का दुरुपयोग करके जहाँ पे विपक्ष की सरकारें हैं उन्हें कैसे बदनाम किया जाए, उनके अधिकारों का हनन किस तरह से किया जाए, कई उदाहरण उसमें हैं. आपने सुशांत सिंह राजपूत केस का हवाला दिया. जुरिडिक्शन का सवाल सबसे पहले है. जुरिडिक्शन मुंबई का था, FIR दर्ज हो गई बिहार में. बिहार की सरकार ने CBI के हवाले कर दिया. आत्महत्या नहीं, ये हत्या है, लेकिन CBI आज तक हत्या ये बता नहीं पाया. महाराष्ट्र में सैलाब आ जाए, किसानों का नुकसान हो जाए, जो NDRF की टीम की जिम्मेदारी है कि आकर देखे, नुकसान का अंदाजा करे और मदद भेजे. चाहे सैलाब हो, चाहे बाढ़ की परिस्थिति निर्माण हो, ज्यादा बारिश हो, NDRF की टीम जो जिसको हम कहते हैं कि सर्वे करने के लिए भी नहीं आती.
जो पैसे मांगे जाते हैं वो दिए नहीं जाते। बार बार केंद्रीय एजेंसियों का इस्तेमाल करके मंत्रियों को परेशान करना, बदनाम करने का काम किया जा रहा है। इससे पहले जब जब देश में सरकारें थी, चाहे मनमोहन सिंह जी की सरकार रही हो, चाहे अटल जी की सरकार रही, इस तरह से वेंडेटा पॉलिटिक्स कभी की नहीं गई। मोदी जी के राज में जिस तरह का वेंडेटा पॉलिटिक्स हो रहा है, विपक्ष की सरकारें खरीदी जाए, विधायक तोड़े जाए, सरकार बर्खास्त कर दी जाए, पैसे और डर के माध्यम से सरकार बनाई जाए, जिस तरह की राजनीति स्टेट वर्सेस सेंटर जो है, ये विपक्ष के दल नहीं कर रहे हैं, सीधे मोदी जी की सरकार और भारतीय जनता पार्टी के माध्यम से हो रहा है। एक सवाल और है मेरा, एक सवाल इसके आगे का मेरा दूसरा सवाल। आखिरी सवाल है, मेरा आखिरी सवाल मुद्दे से भटक रहा है। विरोध लोकतंत्र का अपना एक बहुत अहम पहलू है, जो हर वर्ग असहयोग को ही तब देखा जाता है जब अंग्रेजों का दौर था। आज के दौर में जब इस तरह से वापस से भारत बंद हो जाता या फिर महाराष्ट्र बंद हो जाता या असहयोग करना अर्थव्यवस्था को एक दिन के लिए बंद रखना, क्या इसको नेगेटिव पॉलिटिक्स के तौर पर देखा जाना चाहिए? बिल्कुल जुल्मी सरकार के खिलाफ, जो अंग्रेजों से भी क्रूर हो गए, किसानों पे गाड़ियां चढ़ा देती है, लगातार जगह जगह गोलियां चलाई जाती हैं, जब जुल्म हद से बढ़ता है तो जनता खड़ी होती है। अगर खामोशी इख्तियार कर लेगी तो पूरी तरह से जुल्म की इंतहा हो जाएगी। हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, इसीलिए जनता इस संघर्ष में हमारे साथ रहेगी। धन्यवाद। इसी का जवाब मैं आपको देना चाहूंगा कि भारत बंद के बारे में जो आप कह रहे हैं कि एक दिन बंद करने से देश की अर्थव्यवस्था अपनी भारत बंद जो मतलब बंद की एक जो भूमिका है, यही सवाल भारतीय जनता पार्टी जब विपक्ष में थी तब पूछना चाहिए था, जब उन्होंने पेट्रोल डीजल के बाद जब दाम थोड़े भी बढ़ गए तो भारत बंद कितने बार किया है। आज 110 रुपए तक पेट्रोल पहुंच चुका है, 100 रुपया पार अभी डीजल जा रहा है। ऐसे वक्त में उन्हीं की भूमिका क्या रही है? तो निश्चित तौर पर आज जो हम जिस कारण से बंद कर रहे हैं, ये कारण देश के हित का है। धन्यवाद।